वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. असा अनुभव येतो. सांगणाऱ्या ऐकणाऱ्यांना जेवढा देव कळत नाही तेवढा न सांगणाऱ्या ऐकणाऱ्यांना कळतो. कटू वाक्य आहे थोडंफार प्रत्येक जगतात. सांगणाऱ्या ऐकणाऱ्यांना, सांगणारा वक्ता, ऐकणारा श्रोता, यांना जेवढा देव कळत नाही तेवढा देव कोणाला कळतो? जे सांगतही नाही आणि ऐकतही नाही, त्यांना देव कळा. या वाटेने अन्नदान केलं बऱ्याच मंडळींनी. मौलीच्या पालखी सोहळा असेल, बहुतेक तुम्ही विचार करा, अन्नदान करणारे हे सांगणारे आहे का ऐकणारे? त्यांनी देव लोकांमध्ये, प्रत्येक माणसामध्ये देव आहे हे सांगितलंही नाही आणि कुठे तुमच्या आमच्यासारखं जाऊन ऐकलंही नाही. तरी अन्नदान केलं म्हणजे आत्म्याची तृप्ती होते आणि सर्वांची सेवा होते, देवाची सेवा होते हे त्यांना माहिती. अंग मोडून सेवा करतात. त्यांच्यापुढे काय लाखो लाखो लोकांचं अन्नदान. सर्वभूती देव त्यांना ऐकून कळला, सांगून कळला का दोन्ही न करता कळला. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, आम्ही सांगितलं नसतं तरी हा देव जगामध्ये होताच आणि आज जगात असलेल्याच देवाला आपण या आपण पे निरूपणे काय होते. आपण या आपण पे निरूपण काय होते. मा उगेपणे हरते ऐसे आहे. संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली आपल्या अनुभवामृत ग्रंथाचा परिहार या ठिकाणी देत. ग्रंथाचे एकूण 10 प्रकरण आहेत आणि त्यातील 10व्या प्रकरणाच्या शेवटील ओव्या आपण पाहत आहोत. आणि हा परिहार अति अलौकिक दृष्ट्या ज्ञानेश्वर महाराज देत. नामदेवरायांनी ज्ञानोबारायांच्या विषयी म्हटलं आहे, परी नाही युक्ती ज्ञानोबाची, परब्रह्म डोळा दाऊ ऐसे म्हणती, आणि परी नाही युक्ती ज्ञानोबाची. मागील शास्त्रकार, पुराणे आणि अन्यही धर्मपंथांचे प्रवर्तक, प्रेरक हे लोक आणि देव जगाला परब्रह्म दाखवू, सांगू, कळवून देऊ असं म्हणतील आणि म्हणतात. पण नामदेवराय म्हणतात, ज्ञानराज माऊलींनी ज्या युक्तीने, ज्या युक्त्या देऊन, जे दृष्टांत देऊन, जी उदाहरणे देऊन ह्या परब्रह्माचं दर्शन डोळ्याला घडवलं, ते दर्शन अन्य कुणीही घडवले नाही. केला भगवत गीते अर्थ ऐशे समर्थ ती लोकी. एरवी तर भगवद्गीतेचा अर्थ
माऊलीच्याही अगोदर अनेक आचार्यांनी केला. कोणतेच असे जगद्गुरु शंकराचार्य असतील, मध्वाचार्य असतील, रामानुजाचार्य असतील, निंबार्काचार्य असतील, वल्लभाचार्य असतील, असे 5 आचार्य असे. या 5 आचार्यांनी भाष्य गीतेवर केलेलंच आहे, अर्थ केलेलेच आहे गीते. मात्र त्यांनी गीता ग्रंथ पुढे करून आपल्या पंथाचं म्हणा, त्या आपल्या विशिष्ट मतांचं प्रसारण केलेलं आहे. गीतेने काय सांगितलं ते आम्ही स्वीकारलं असं ते म्हणत नाही. गीता सांगते ते आम्ही ऐकतो असं त्यांनी म्हटलं नाही. मग आम्ही जे सांगितलं ते गीतेत आहे असं ते म्हटलं. आमचं जे मत आहे, मग आमच्या परंपरेने चालत आलं असेल, आम्ही तयार केलं असेल, आणि आम्ही विशिष्ट विचार करून तयार केलेलं जीव शिवाचं नातं सांगणारं, जीव जगताचं नातं सांगणारं, देव जगताचं नातं सांगणारं असे अनेक मतं तयार केली. आणि हे आमचं मत किती खरं आहे हे गीतेला विचार. आम्ही जे सांगतो ते गीतेत आहे आणि गीतेत आहे ते आम्ही सांगतो, असे 2 प्रवाह. ज्ञानोबारांनी जे गीतेत आहे ते सांगितलं, इतर आचार्यांनी आम्ही जे सांगितलं ते गीतेत सांगितलं. आणि आम्हीकडे एक मत पुन्हा आहे, तो ग्रंथच आहे, प्रसिद्ध आहे, मोठा जागतिक लेवलवर आहे. गीता जशी आहे तशी, जशी आहे तशी. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये परब्रह्मदर्शन, परमात्मदर्शन, त्याला आपलं दर्शन असं, आपल्या स्वरूपाचं दर्शन, हे ज्या भाषेमध्ये माऊली समारोह करतात ती भाषा फारच अलौकिक. ज्या शब्दाच्या माध्यमाने आम्ही हे देवाचं दर्शन विश्वाला घडवलं, त्या शब्दाची गरज नसताही हे परमात्मा दर्शन जगाच्या पुढे आहे. आम्ही सांगितलं असतं, आम्ही सांगितलं म्हणून देवाचं दर्शन जगाला झालं असं नाही, आणि आम्ही सांगितलंच नसतं तर दर्शन झालं नसतं असं नाही. आता यापेक्षा देव किती सुलभ करावा, किती सोपा करावा. आम्ही सांगितले नाही, आपण या आपण पे निरूपण काय ओपे. आपलं आत्मस्वरूप आपल्याशी जर अभिन्नच आहे, आपलं स्वरूप आपल्या बरोबर अभिन्नत्वाने आहे, तर ते शब्दाने सांगितल्याने काय प्रगट होणार आहे. घरामध्ये पत्नी आहे की नाही
मनुष्य विचारेल. दुसरा सांगेल आहे असेल तर आहे, नसेल तर मुलगा आहे की नाही, आहे तर कुठे गेला, शाळेत गेला का बाहेर गेला, बरोबर गेला, कुठे गेला. एखादा नोकर गडी असेल तो सुद्धा आहे, घरात आहे की याहीपेक्षा मला वाटतं सकाळच्या प्रहरी घरातल्या संसारिक माणसाला पुन्हा पहिला प्रश्न विचारावा लागतो, चहाची साखर आहे की नाही. बायकोला विचारावं, असली तर पावडर आहे की नाही, दोन्ही असले तर दूध आहे की नाही, तिन्ही असले तर पाणी आहे की नाही. हा अलीकडचा प्रश्न. पहिला पाण्याचा प्रश्न नव्हता आणि विशेष म्हणजे ते विकत आणता येत होतं, पण पाणी जर नाही म्हटल्यावर पाणी सुद्धा आहे की नाही प्रश्न आहे. आणि मग पुढच्याकडून शब्दाने उत्तर येईल आहे किंवा नाही. पण हे प्रश्न विचारता विचारता प्रश्नाच्या नामावलीत तो विचारणारा एवढा सापडला, तो म्हटला घरात मी आहे की नाही. सगळ्यांची चौकशी झाली, पण मी आहे किंवा नाही असा प्रश्न तरी निर्माण होईल का. आणि मी आहे म्हटल्याने आहे होणार आहे का. आहे म्हटल्याने बरं झालं, मी आहे म्हटलो म्हणून आहे. म्हणून अज्ञानाची गंमतच काय मोठी विचित्र असते. शाळेचे हेडमास्टर ग्रस्त होते, हेडमास्टर खरे तर वेड मास्तर. चांगला मुलांना शिकवण्याची कामगिरी म्हणा कार्य ते करत असतात. पण एक जवळजवळ थोडंसं गणित आहे, जो दुसऱ्याला शिकवत असतो तो स्वतः शिकत नसतो. दुसरे चांगले हुशार व्हावेत, आपण तसेच राहू अशी त्याची प्रामाणिक बुद्धी असते. म्हणून थोडस गणित दिसतंय. अगदी अज्ञानी माणसं मास्तर म्हणजे शिक्षकाच्या बाबतीत काही बोलत असतात, वेगळं बोलतात. अहो ते मास्तर आहे, काय म्हणायची वेळ येते, मास्तर आहे. आणि म्हणून तरी या देशामध्ये अशिक्षित माणसं शाळेचे अध्यक्ष असतात. माझ्याबरोबर काही अयोग्य येते. अशिक्षित माणूस शाळेचा चेअरमन असतो आणि सुशिक्षित माणूस त्याच्याजवळ नोकरी मागत असतो, त्याच्या हाताखाली नोकरी करतो. फरक एवढाच आहे, शिकलेल्या माणसाचा जोर पुस्तकावर असतो आणि अशिक्षित माणसाचा जोर मस्तकावर असतो. फार विस्तारात मला त्याच्यात जायचं. ते हेडमास्टर ग्रस्त शाळेत जायला निघाले आणि घराच्या बाहेर पडल्यावर त्यांना आपल्या टोपीची आठवण झाली. कशाची टोपी, टोपी कुठे, टोपी कुठे. पटकन घरामध्ये शिरले आणि टोपी बघायला लागले. झोपलो होतो तिथे आहे का, बसलो होतो तिथे आहे का, नाश्ता केला तिथे राहिली का, इकडे पहा तिकडे पहा तिकडे पहा. ते सगळं घर पाहत होते, त्यांची लेकरं मुलं नातू त्यांच्याकडे पाहत होते, हे काय पाहत. शेवटी एका नातवाने विचारलं, बाबा काय पाहता. काय पाहतो मध्येच विचारतो ना, काय पाहतो. डायरेक्ट टोपी पाहतो.
टोपी सापडत नव्हती त्यांना. टोपी न सापड घरात कुठे सापड टोपी नव्हती असं नाही, आणि घरात मात्र सापडत नव्हती. ती सापडेल कशी? ती हेडमास्टरांच्या डोक्यात होती. मास्तर पुढे पाहत होते, सगळ्या घरात चौकडे पाहत होते. ते नातवाला पटकन लक्षात आलं टोपी, बाबा तुमच्या डोक्यातच ना. मास्तराने दोन्ही हात डोक्याला लावले. ते म्हटलं बरं झालं तू सांगितली म्हणून सापडली. तू सांगितलं म्हणून टोपी सापडली, नाहीतर बोडख्यानेच मला शाळेत जावं लागलं असतं. मुलाने सांगितली तरी टोपी होती का नव्हती? सांगितल्याने वेगळी निर्माण झाली असं नाही, आणि नसते सांगितले तरी यांना बोडख्याने जावं लागलं असतं, टोपी वाचून जावं लागलं असतं असं नाही. कारण ते शिरावरच आहे. शिरावरच्या टोपीचं जरी ही अवस्था आहे, तर जो परमात्मा, जो आत्मा आपल्या हृदयातच आहे, तो गुरूंनी सांगितला तरी हृदयात आहे, आणि न सांगितला तरी. गुरूंनी संतांनी सांगितला तरी जगात आहे, आणि न सांगितला तरी जगात. आणि म्हणून असा अनुभव येतो, सांगणाऱ्या ऐकणाऱ्यांना जेवढा देव कळत नाही तेवढा न सांगणाऱ्या ऐकणाऱ्यांना कळतो. खोटू वाक्य आहे थोडं पारमार्थिक जगतात. सांगणाऱ्या ऐकणाऱ्यांना, सांगणारा वक्ता, ऐकणारा श्रोता, यांना जेवढा देव कळत नाही तेवढा देव कोणाला कळतो? जे सांगतही नाही आणि ऐकत नाही, त्यांना देव कळत. या वाटेने अन्नदान केलं बऱ्याच मंडळींनी, मौलीच्या पालखी सोहळा असेल. बहुतेक तुम्ही विचार करा, अन्नदान करणारे हे सांगणारे आहे का ऐकणारे? त्यांनी देव लोकांमध्ये, प्रत्येक माणसामध्ये देव आहे हे सांगितलंही नाही, आणि कुठे तुमच्या आमच्यासारखं जाऊन ऐकलंही नाही. तरी अन्नदान केलं म्हणजे आत्म्याची तृप्ती होते आणि सर्वांची सेवा होते, देवाची सेवा होते हे त्यांना माहिती. अंग मोडून सेवा करतात. त्यांच्यापुढे काय लाखो लोकांचं अन्नदान. सर्वभूती देव त्यांना ऐकून कळला, सांगून कळला का दोन्ही न करता कळला. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, आम्ही सांगितलं नसतं तरी हा देव जगामध्ये होताच, आणि आधी जगात असलेल्याच देवाला आपण या आपण ते निरूपणे काय होते? आपलं स्वतःच आपल्याला निरूपण केल्याने काय प्रगट होणार आहे? आपण आहोतच, आणि उगेपणे हरपे ऐशी आहे. आम्ही जर मौन धरून राहिलो तर ती आत्मवस्तू हरून गेली असं नाही. म्हणून देवाचं दर्शन प्रत्येक दृश्य जगतामध्ये हर एक घटक घेत असतो. हर एक मनुष्य, कवीला सृष्टीत देवाचं दर्शन होतं, दात्यांना दर्शन होतं, दर्शन आहे. मठ मंदिराच्या उभारणी करता आपण सहाय्य केलं की या ठिकाणी देवच येऊन राहणार आहे असं काही त्याला फार ज्ञान नाही, पण समाजाला निवारा मिळतो, लोक राहतात, लोकांना निवारा आहे, लोक म्हणजे देवच आहे हे त्यांनी मानलं. देव मानलं. देवाची जागा तशी लहान असते, सिंहासन गाभारा लहान मंदिरापेक्षा, गाभाऱ्यापेक्षा सिंहासन लहान. त्या सिंहासनावर देव बैसले सिंहासनी. तर एवढी मोठमोठी देवालय का उभारायची?
तर यात्रेच्या प्रसंगी हजारो भक्त भाविक त्यात निवारा घेणार आणि या निवारा घेणाऱ्यामध्ये कोण जाणे कोणाकडे उपासना. एखादा चोरही निवारा घेईल पण एखादा महान संत साधू देखील निवारा घेईल. हे देवत्व ज्या जगाला कळतं त्यांना कोणाचं तरी ऐकून कळतं असं नाही किंवा सांगून कळतं असं नाही आणि सांगणाऱ्यालाही कळतं असं नाही. सांगणाऱ्यालाही कळतं असं नाही. सांगणाऱ्याला सर्व जगात देव आहे असं कळलं असतं तर व्यासपीठावरून उठल्यावर अथवा कीर्तनातून बाजूला गेल्यावर दिसेल त्याचा द्वेष करण्याची वृत्ती त्यात आली नसते. नम्र झाला भूता त्यांनी तिने कोंडिले आनंद असते. पण ऐकणाऱ्याची तेच पंचायत आहे. ऐकणाऱ्यांनी ऐकायचंच ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे काही करायचं आहे असं नाही. मी तर म्हणतो करणारे ऐकत नाहीत. जे काही चांगलं करतात ते ऐकत नाही आणि ऐकणारे करत. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी असं म्हणतात की आम्ही उगे राहिलो असतो तरी आमची सर्वांची आत्मवस्तू नित्य शुद्ध आत्मवस्तू हरून गेली असती असं नाही. आणि आम्ही सांगितली म्हणून ती कळली म्हणून ती पुढे आली असं एक प्रकारचं नाही. एवढी ती प्रगट आहे. एवढी ती प्रगट आहे. दिसतात वस्तू दिसतात त्याच्यात ती परमात्मा वस्तू नाही. दिसते ती परमात्मा वस्तू आहे. दिसणाऱ्या वस्तूत आहे का दिसते ती आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. दृष्टीला दिसतो ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्याशी जे जे दृष्टी दिसे ते आपण जे दिसतंय आपण म्हणजे चांगले मोठं शास्त्राचं मत आहे. शास्त्राचं मत आहे दिसतं ते बाजूला सारा. दिसतं त्याचा बाध करा आणि न दिसणारं मग अधिष्ठान शोधा. त्याचा अनुभव आहे. वेदांताचं मत आहे. वेदांत शास्त्र सांगतं दिसतंय ते खोटं आहे पण हे खोटं सत्याशिवाय अधिष्ठानाशिवाय राहू शकत नाही म्हणून खोटं बाजूला सारा. आणि काय पहा देव. त्यांचे काही तसे त्या दृष्टीने दृष्टांतही आहे. बाबुळीच सारावी हाते पाणी तो असे ऐकते. बाबूळ बाजूला सारा. बाबूळ म्हणजे गोंडाळ शेवाळ म्हणतात कुठे. ते हाताने बाजूला केलं की खाली पाणी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बाबूळ सारता येईल बाजूला पण तरंगाच्या लाटा पाण्यावर वाहत होते. मग तुम्हाला पाणी पाहायचं असेल तर हे तरंग बाजूला सारा. मग काय करायचं मग पाणी का तर तरंग त्याच्यावरचा आभास आहे. तरंग खोटे आहे. खोटे तरंग बाजूला सारा आणि मग पाणी दिसेल. तरंगात पाणी आहे की तरंग हेच पाणी आहे. आणि तरंग हे पाणी आहे हे सांगितल्यावर कळणार आहे की न सांगताही कळणार आहे.
तसा आम्ही जो आत्मा तुम्हाला या शब्दाधिकांनी सांगितला म्हणून तुम्हाला दिसला असं नाही, आणि सांगितला नसता तर दिसला नसता असं नाही. आणि हे जे आम्ही सांगितलं म्हणून माझी वैखरी मौनाची ही मौन, म्हणून आम्ही काही सांगितलं असं आम्हाला वाटतच नाही, सांगितलंच असं वाटत नाही. आम्ही मौनाचंही मौन धरून आहोत. त्या बाबतीत मौनच अशा रीतीचं. कधी कधी असा प्रसंग येतो, तिसरा मनुष्य आपल्याजवळ असतो, दुसरा एक समोर येतो आणि त्याची तो ओळख करून देतो. आम्हाला वारीमध्ये असा अनुभव येतो, हे अमुक गावचे सरपंच आहेत बरं का, असं एक मनुष्य, हे अमुक गावचे कुणापेक्षा चांगलं, नित्याच्या चंद्रापेक्षा चांगलं. नित्याचा म्हणजे कोणता? प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थ्या, असा कलेने वाढत चाललेला या चंद्रापेक्षा कोण चांगला? चंद्र चांगला. या कलेपेक्षा चांगला का सूर्यापेक्षा चांगला? का सूर्यापेक्षाही चांगला? तसं मुक्ती मोक्ष हा बद्धतेपेक्षा चांगला का मुक्तीवरच्या भक्तीपेक्षाही चांगली? ज्ञानोबाचा दृष्टांत पहा. नित्य चांदू होय परी पुनवे आण आहे, रिकामी म्हणून आहे सूर्य तिथी. हे मी म्हणून का सूर्याकडे पाहून? नाही, आता सूर्य पौर्णिमेचा आहे ना, मग आपलं चंद्र आहे ना, मग सूर्य आता त्याच्या पुढे काय ते काय असं म्हणता येणार नाही. तीन गोष्टी आता: आनंद, कलेचा आनंद, पौर्णिमेचा आनंद आणि सूर्य उगवल्याचा सूर्याचा आनंद. विषयानंद हा कलात्मक आनंद आहे, मोक्ष आनंद, मुक्तीचा आनंद हा पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आहे. तर मुक्तीवर जी आवडीने भक्ती करणं हा सूर्याचा उदय आहे. हा काय आता सूर्योदय आहे. एका म्हणून मी म्हणून आहे सूर्यतिथी प्रिया सावाईली होय, ते अंगीचे अंगीन सामाय, हिरवी तेथेचे आहे तारुण्य. तेव्हा तरुण स्त्री, पुढचा दुसरा दृष्टांत आहे, तरुण युवतीच्या अंगामध्ये तारुण्य असतंच. कळलं का? तारुण्य आहेच. एक तरुण युवती, तरुण तारुण्य आहे. पण प्रिया सावीली होई, प्रिया सावाईली होई, प्रियपतीचा समागम होत असताना जे अंगात असलेलं जे तारुण्य ते अंगात मावत नाही, ते तारुण्य उसळी येतं, मूळ स्थितीतून पुन्हा बाहेर येतं. तसं मुक्त अवस्था आपल्या जीवनात आहेच, पण जेव्हा मुक्तीवरील भक्तीच्या रूपाने सगुण भगवंताचा समागम होतो तेव्हा ही मुक्त अवस्था रूप तारुण्य स्थिती उसळते. म्हणून अंगातच मावत नाही. हिरवी तारुण्य अवस्थेत येण्यापूर्वी सुद्धा ते तारुण्य होतं. बाल्य अवस्थेत असतानाही मध्ये तारुण्य आहे, तरुण अवस्थेतही तारुण्य आहे, पण लग्नानंतर पुन्हा पती समागम करत असताना त्याच मूलभूत तारुण्याचा विलास ती भोगते आहे. तसं भक्ती म्हणजे आपल्या मुक्त रूप स्थितीचा विलास. भजन म्हणजे मुक्त स्थितीचा विलास आहे. एरवी का किलोमीटर जाता रस्त्याने घरी गेलात तुम्ही, घरातून शेतात चक्कर मारायला जायला, अरे गाडी आहे का, मोटरसायकल आहे का, मला शेतात जायचं, कोण म्हणतो? कधी म्हणा असा म्हणतो शेतात जायचं. तर तिथून घरी यायचं असेल जर तर कोणाच्या तरी गाडीची वाट पाहतो. आणि इथे आपण तुम्ही लोक किलोमीटरच्या किलोमीटर चालतो. परवा आपले काही वारकरी पहाटे 5ला शेगाववरून आले. शेवगाव ते पंढरपूर
किती किलोमीटर? 20-22 तरी होतात. शेगाव किती? 25. शेगाव ते प्रदक्षिणा चंद्रभागेचं स्नान 25 किलोमीटर आणि दुपारून दर्शनाची बारी ती 12 तास. आता ती किती किलोमीटर आहे त्यांना अजून तशी सद्बुद्धी झाली नाही तिथे किलोमीटर लिहायला कुठे. पण 12 तास म्हटलं तर आपण जे चालायचं आहे तर तासाला 3 किलोमीटर जर मानले तर 12 36 किलोमीटर. 36 अगोदरची 25 60 हे एका दिवसात आणि 60 वर्षाच्या वयाच्या पलीकडे असलेल्यांचं हे एवढं का घडतं तर मुक्तीवरच्या भक्तीचा तो आनंद. तरुण युवतीला पती समागमामध्ये जी मस्ती जी उसळी ते तारुण्य मावत नाही त्याप्रमाणे आपल्या जीवनात आपल्या स्वात्मस्थितीचा आनंद न मावू लागला की तो भजनाच्या रूपाने बाहेर पडत असतो. मग तो पायातूनही बाहेर पडतो चालताना, हातातूनही बाहेर पडतो टाळी वाजवताना, मुखातूनही बाहेर पडतो भजन म्हणताना, सगळ्या शरीरातून बाहेर पडतो. म्हणून प्रिया सावेली होये ते अंगीचे अंगीन समाये हिरवी तेथीचे आहे तारुण्यकी. अजून तिसरा दृष्टांत वसंताचा आला फळी फुली आपुला गगनाचे डाळा पेरे. 12 महिने ते झाड जमिनीतच उभं आहे आणि त्या झाडामध्ये फळही आहे फुलंही आहे. झाडाच्या बुंद्यात, झाडाच्या फांदीत, झाडाच्या डाळीत, झाडाच्या पानात काय आहे? फुलं आहे. आलेले आहे का मध्ये आहे? मध्ये. पण जेव्हा वसंत ऋतूचा संगम येतो तेव्हा नवी पालवी फुटते. तशी भक्ती म्हणजे आपल्या मूळ स्थितीला फुटलेली नवी पालवी, नवा आनंद. नित्य नवा आनंद ओवाळिता श्रीमुख. म्हणून त्यावेळेला फुलं आणि फळं बाहेर आली. कुठून बाहेर आली? गगनाची डाळा पिलती झाडे यया लागी हे बोलणे अनुभव अमृते येणे स्वानुभूती परगुणे ओगरिणे. याकरताच आम्ही या अमृतानुभवाच्या रूपाने स्वतःचा अनुभवच जनता जनार्दनाच्या हातात संतांच्या पात्रात वाढलेला आहे. मेजवानी दिलेली आहे. जीवनमुक्त पुरुषांना दिलेली मेजवानी दिलेली पंगत म्हणजे अमृतानुभव. आणि साधकांच्या लोकांना, मोक्ष मार्गीच्या लोकांना दिलेली पंगत म्हणजे ज्ञानेश्वरी. हे असो बोलाची ताटी भली मिया कैवल्य नसे ओगरिली हे प्रतिपत्ती मिया केली निष्कामच. हे भगवान मी निष्कामा करता केलेले आहे आणि केली निष्कामच. आणि हरिपाठ ही आपली संसारी अज्ञानी जीवांना दिलेली पंगत. संसारिकाचं भोजन, साधकाचं भोजन, आणखी पुन्हा जीवनमुक्ताचं भोजन. परगुणे ओगरिले जयाने घातली मुक्तीची गवारी मिळविली मांदी वैष्णव. आणि मुक्त मुमुक्षुबद्ध हे तवरीच योग्यता भेद अनुभवामृत स्वाद विरुद्ध जवळ. आता माझ्या थोड्याशा शंकेचंही उत्तर आलं पण आता वेळ झालेली असेल. मुक्त मुमुक्षुबद्ध हे तवरी आणखी काय बोलत प्रसंग आहे, यात्रा आहे, वारी आहे, शेवट आहे. मी असा वेळ होणार आहे म्हणून आपण अगोदरची वेळ घेतलेली आहे. मुक्त मुमुक्षुबद्ध हे तवरी योग्यता भेद. त्या अमृतानुभव आपण हा सगळ्यांच्या समोर सांगतो हे बरोबर आहे का? योग्य आहे का? तर ज्ञानोबा म्हणतात
ज्ञानेश्वरी साधका करता, हरिपाठ संसारिका करता, अमृतानुभव जीवनमुक्ता करता, पण मुक्त मुमुक्षुबद्ध या योग्यतेचा भेद तोपर्यंतच आहे, अनुभव अमृताचा स्वाद घेत नाही तोपर्यंत. याचा स्वाद घेतला तरी हे भेद येथे राहत नाही. नाही परिसाची कसोटी तरोवरी वाणी याच्या बुटी, मग 15व्याच्या पटी पैसा येते. पैसाची भेट होत नाही तोपर्यंत हे लोखंड हे अमुक हे तमुक असं एक प्रकारचं आहे. पैसे जया करा भेटती या गावाला, ते ओघ जैसे सागरा वाणी. आणखी असा बोलले आहे. तर थांबूया काहीच मत कसं आहे ते. तर झाली आपली ही सेवा करण्याचा व्हायचा प्रयत्न केला. वैकुंठवासी मारुतीबुवांनी अण्णांच्या प्रेरणेने केलेली ही सुरुवात आणि यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील ही सर्वच मंडळी रामा जनार्दनांची ही पालखी सोहळा देवगिरी, आळंदी